नमस्कार, माझं नाव सुदर्शन. तुम्हाला लिंक आणि युजर नेम पासवर्ड शेअर केला आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे डॅशबोर्डचे बॅकएंड ओपन करू शकता आणि युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करता येतील. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर मला विचारू शकता. क्लिक केल्यानंतर युजर नेम पासवर्ड ॲड केल्यानंतर आपल्याला कुठला डॅशबोर्ड दिसेल आणि कसा दिसेल. आपण आता ट्रेनिंग घेतो आहे की आपल्या ॲपमध्ये काही चेंजेस करायचे असेल तर आपण कशा प्रकारे करता येईल. त्यासाठी आपल्याला दिल्या गेलेल्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि युजर नेम पासवर्ड ॲड करून लॉग इन ह्या बटनवर क्लिक केल्यावर आपल्याला हा डॅशबोर्ड दिसेल. हा डॅशबोर्ड दिसल्यानंतर आपण सगळ्यात आधी बघूया की घरपट्टी धारकाचे नावं ॲड केल्यावर आपल्याला ॲड कसे करायचे, डिलीट कसे करायचे आणि एखादा ऑलरेडी घरपट्टी धारक आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे ते आपण कसे करू शकतो. त्यासाठी सगळ्यात आधी आपण जाऊया हाऊसेस डेटा म्हणून. याच्यावर क्लिक केल्यावर ऑलरेडी आपल्याकडे जो डेटा आहे तो दिसेल. बरोबर, एखादा डिलीट करायचा असेल तर आपण डिलीट करता येईल, तो आपण बघूया. एडिट सगळ्यात आधी आपण बघूया की आपल्याला ॲड कसा करता येईल डेटा. ठीक आहे, ऑलरेडी एवढे नाव आहेत त्याच्यामध्ये एक ॲड करायचं असेल तर मी कसा करेन. सगळ्यात आधी हाऊस नंबर टाकेल. हाऊस नंबर आहे, आपण एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, हाऊस नंबर मी टाकला आहे. हाऊस नंबर टाकला आहे. प्रॉपर्टी नंबर जो तुमचा असेल तो. ओनर नेम म्हणजे घरपट्टी धारकाचे नावं. मी आता सध्या टेस्ट टाकतो आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्याप्रमाणे जे काही डिटेल्स असतील ते ॲड करता येतील. ठीक आहे, हे झाल्यानंतर तुम्ही ॲडवर क्लिक करा. जसं आपण ॲडवर क्लिक केलं आपण खाली जाऊन बघू शकतो की ते नवीन नाव ॲड झालं आहे, टेस्ट 56 म्हणून. ठीक आहे, आता ह्या एंट्रीमध्ये मला काही एडिट करायचं असेल तर मी कशाप्रमाणे करू शकतो. इथे एडिट बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यावर जसं आपण खाली गेलो तो हे ऑप्शन आपल्याला एडिट डेटा म्हणून हा ऑप्शन ओपन झाला आहे. आता मी टेस्ट 56 माझं घर मालकाचं नाव आहे तर मी चेंज करतो, टेस्ट 57 करतो. ठीक आहे, 57 नाही, आपण 99 टाकूया म्हणजे हा डिफरंट दिसेल दुसऱ्यांपेक्षा. ठीक आहे, अपडेट केल्यावर आपल्याला ती जी डिटेल्स चेंज केली आहे ती खाली दिसेल. हे बघा, टेस्ट 59. ठीक आहे, याप्रमाणे आपण एडिट करता येईल, ॲड करता येईल. आणि आता आपण बघूया की डिलीट कसं करता यायचं आहे. तर डिलीट ह्या बटनवर क्लिक केल्यावर एकदा तुम्हाला कन्फर्मसाठी विचारेल. ओके, तर आपला खालचा जो डेटा असेल जो आपण डिलीट केला आहे तो डिलीट झाला असेल. हे बघा, टेस्ट 99 नावाचा एक डेटा होता तो डिलीट झाला आहे. ठीक आहे, ह्याचप्रमाणे तुम्हाला कुठल्याही डेटामध्ये चेंजेस करायचे असेल तर डिलीट आणि एडिट बटनने तुम्ही करू शकता. आता आपण चेक करूया की आपण एखाद्या घरपट्टी धारकाचं नाव आपण चेक करूया ते कसं चेक करता येईल. मी 6 नंबर घरपट्टी धारकाचं नाव चेक करतो. ठीक आहे, ते आपण ॲपमध्ये जाऊया. ॲपमध्ये आल्यावर सगळ्यात आधी आपण ई भरणा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यावर आपण एक घरपट्टी क्रमांक टाकायचा आहे जो आहे, मी आता 6 नंबरचं चेक करणार होतो, आपण 6 टाकलं आहे. शोधा. आता या घरपट्टी धारकाचं नाव आपल्याला भेटलं आहे. नाव, त्याचे अमाऊंट किती बाकी ते सगळं झालं आहे, एकूण त्याची किती अमाऊंट बाकी. ठीक आहे, याप्रमाणे आपण घरपट्टी धारकाचे नाव आणि त्याचं किती अमाऊंट बाकी आहे ते बघू शकतो. आणि तो स्वतःही घरपट्टी धारक स्वतःही आपण आपल्या एंडनी बघू शकतो त्याचे मालमत्ता क्रमांक टाकल्यावर. ठीक आहे, हे झालं घरपट्टी बाबत. आता आपण बघूया आपल्याला एखादी कुठलीही आपल्याला कंटेंट चेंज करायचं आहे आपल्या ॲपमध्ये. जसं आपण आता घेऊया बातम्यांमध्ये मला काही चेंजेस करायचे तर ते कसे करता येईल. आता इथे सध्या पालघर जिल्ह्यामध्ये 1851 हे सगळं आहे. त्याबद्दल आता आपलं काही याच्यावरती काही न्यूज टाकायची ती कशी टाकता येईल ते आपण बघूया. सगळ्यात आपण जाऊया आर्टिकल्समध्ये, ऑल आर्टिकल्स. इकडे आपण जेवढे आत्तापर्यंतचे आर्टिकल्स टाकले ते सगळे दिसतील. ठीक आहे, आता नवीन मला टाकायचं आहे तर मी कसा करणार. ॲड न्यू पोस्ट आणि इथे त्या आर्टिकलचं नाव टाकेल.
आता आपण टाकूया सध्या टेस्ट 777. ठीक आहे, हे टाकल्यावर आपल्याला त्या आर्टिकलबद्दल काही लिहायचं असेल आपण इथे लिहिता येईल. ठीक आहे, मी या आर्टिकलबद्दल एवढ्या गोष्टी लिहिल्या आहेत. आता मला या आर्टिकलमध्ये फोटो टाकायचा आहे, तर मी कसा करणार? ॲड मीडियावर क्लिक करणार. ऑलरेडी आपल्याकडे फोटो आहे तर आपण ॲड करू शकतो, नाहीतर आपण अपलोड फाईल करून क्लिक करून एखादा फोटो घेता येईल आपल्याला. ठीक आहे, क्लिक करा, ओपन करा, इथे फोटो ॲड होऊन जाईल लायब्ररीमध्ये. आपण सध्या टेस्ट फोटो म्हणून हा एक घेऊया. क्लिक केला मी, हा फोटो ॲड झाला. ठीक आहे, आता मी आर्टिकलचं बनवलं आहे. आता मला कुठल्या सेक्शनमध्ये दाखवायचं आहे आपल्या ॲपच्या ते आपण बघूया. त्याच्यासाठी मी आता बातम्या कॅटेगरीजमध्ये बातम्या या ऑप्शनवर क्लिक केलं तर तो सेक्शनमध्ये तो आपला आर्टिकल दिसेल. मी एजेंडावर क्लिक केलं तर अजेंडावर दिसेल. ठीक आहे, तर आपण सध्या आता बातम्यांमध्ये तो हा आर्टिकल आपला ॲड करूया. पब्लिश्ड आणि एकदा अपडेट. हे पब्लिश्ड फर्स्ट टाईम येईल फक्त. ठीक आहे, आता आपला आर्टिकल ॲड झाला आहे का तो आपण ॲपवर बघूया. जसं तुम्ही इकडे आले, आता आपण ॲप सेक्शनवर आलो आहे, बातम्यांवर क्लिक केलं आहे. हा बघा, हा आर्टिकल ॲड झाला. ठीक आहे, इमेज ॲड झाली, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली ॲड झाल्या. ठीक आहे, आता काय होतं की आपलं आर्टिकलचं काम झालं आहे आणि आता आपल्याला तो आर्टिकल नको आहे किंवा काही चेंजेस आहेत, छोटे मोठे चेंजेस एकदा ॲड केल्यानंतर परत चेंजेस करायचं ते कसं करणार? एडिटवर क्लिक करा. ठीक आहे, एडिटवर क्लिक केल्यावर जो तुम्ही आर्टिकल टाकला आहे त्याच्याबद्दल काही माहिती चेंज करायची आहे, चेंज करा, डिलीट करा. जर समजा तुम्हाला काही एखादा शब्द आहे तो उठवून बोल्ड दाखवायचा आहे तर आपण काय करणार? त्या शब्दाला सिलेक्ट करणार आणि बीवर क्लिक करणार, तो शब्द बोल्ड दिसेल. ठीक आहे, असं म्हणजे काही चेंजेस आपल्याला आपल्या आर्टिकलमध्ये करायचं आहे तर ह्याप्रमाणे आपण करता येईल. ठीक आहे, आणि अपडेटवर क्लिक करायचं. अपडेट हा बटन क्लिक करायचं विसरू नका, याच्याशिवाय तुम्ही केलेले चेंजेस दिसणार नाही. ठीक आहे, आपले जेवढे आर्टिकल्स आहेत ते सगळे बघायचे असतील तर आपल्याला इकडे ऑल आर्टिकल्समध्ये दिसेल. ठीक आहे, हा झाला. ॲड करता येईल आपल्याला, जसं मी सांगितलं त्याप्रमाणे ॲड करता येईल. आता एडिट पण बघितलं. आता हा आर्टिकल नकोच मला, हा आपल्या वेबसाईटवर याचे काही काम नाही, माफ करा, आपल्या ॲपवर याचं काही काम नाही. तर आपण काय करणार? ट्रॅश हा ऑप्शनवर क्लिक करणार. ट्रॅश ऑप्शन क्लिक केल्यावर आपल्याला हा इथून निघून जाईल तो आर्टिकल. ठीक आहे, असं आपल्याला आर्टिकल ॲड, डिलीट, एडिट करता येईल आणि घरपट्टीधारकाचे नावं ॲड, डिलीट, एडिट करता येईल. ठीक आहे, अजून एक्स्ट्रा ॲड करायचे असेल तर आपण नवीन ॲड करायचे असतील तर आपण खालून ॲड करू शकतो. ठीक आहे, आर्टिकल्स बघायचे असतील आपले किती आर्टिकल्स आहेत ते इकडे बघता येतील. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला व्हॉट्सॲपला विचारू शकता आणि याच्यामध्ये एकदा तुम्ही तुमच्या एंडनी प्रॅक्टिस करून बघा आणि याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.